आज 4 ते 5 दिवस झालं आमच्या आय डी जाऊन, पण लोक वाईट कमेंट करायची ती करते तीच. मी व्हिडिओ टाकला की लोकांचं चालूच आहे. लोक डायरेक्ट बोलते की बरं झालं यांची आय डी गेली. ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या, पण इथपर्यंत येण्यासाठी आम्ही काय काय गोष्टी केल्यात, आमची आय डी कशी इथपर्यंत आणली, ह्या सगळ्या गोष्टी फक्त आम्हाला माहिती. ती इथवर येण्यासाठी काय कष्ट केलं, काय कष्ट नाही. तुम्ही फक्त बोलताय की तुमची आय डी गेली, ह्याच्यावरून तुम्ही आम्हाला बोलताय, ह्याच्यावरून वाईट कमेंट करताय तुम्ही आम्हाला. पण इथं येण्यासाठी किती कष्ट करावं लागते ना, ही फक्त माझ्या जीवाला माहिती, आम्हाला माहिती. अजून कसं झालं ना, जोपर्यंत माझी आय डी होती तोपर्यंत सगळी म्हणजे लोक असं काय म्हणते, ती गुहाला मुंगळा चिटकतात ती जसं असते ना, तसं होतं. आज माझी आय डी केली तर आज माझ्यासोबत कोण नाही. आज मी माझ्या आय डीसाठी एकटाच आहे. सगळीजण कसं माहिती आहे, म्हणजे जोपर्यंत आय डी होती तोपर्यंत फोन बिन करायची, आमच्या गाण्याची स्टोरी टाक, आमच्या गाण्यावर रील बनव, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या यांच्यासाठी. म्हणजे इतकं इतकं काय केलं सगळ्यांसाठी. पण आज एकानं पण साधं म्हणजे म्हणलं नाही की बाबा तुझी आय डी गेली, तुला ही करतो ती करतो. साधं माझी आय डी गेली, माझी कोणी स्टोरी पण टाकली नाही. तिकडं कुणा बड्डेच्या स्टोऱ्या टाकतात, ही करतात ती करतात, पण आज माझी आय डी गेली ना, आज माझ्या आय डीची कोणी स्टोरी नाही टाकली. कसं आहे, इथपर्यंत एकटा चालू आहे मी, अजून इथून पुढं पण एकटाच असणार आहे. आय डी गेलेलं दुःख काय नाही हे मग तर मला माहिती आहे. अजून ज्या लोकांना मला वाईट बोलायचं आहे ती लोक मला वाईट बोला, काय नाही. कसं आहे ना, माझ्या नशिबात जी लिहिलं आहे ना ती होत जाणार आहे माझ्यासोबत. कुणाला दोष देऊन उपयोग नाही. तुम्ही वाईट आज कमिट करताय मला, करा. आज माझी वेळ वाईट चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही आज मला वाईट बोलताय. पण माणसाने एवढं सुद्धा वाईट बोलू नये की बाबा मनाला एवढं वाईट वाटेल. आमच्या इंस्टाच्या दोन फेसबुकच्या सुद्धा दोन्ही पण आयडिया गेल्यात. आज आम्हाला माहिती आहे आम्हाला काय वाटतंय काय नाही वाटत आहे, कारण की इंस्टाच्या आय डीवर आहे ना आरूचे प्रत्येक आठवणी त्या इंस्टाच्या आय डीवर आहे, प्रत्येक लहानपणापासून. आज आम्हाला माहिती आहे की आम्हाला काय वाटतं आणि काय नाही. तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं की बाबा बरं झालं यांची आय डी गेली, बरं झालं यांची आय डी गेली. अहो 5 वर्षामध्ये आमची मेहनत तुम्हाला दिसली नाही का? आज 5 वर्षात आम्ही कधी म्हणजे आम्ही कधी गेमिंगचे आम्ही प्रमोशन नाही केले, कधी ह्या म्हणजे कोणाची फसवणूक नाही केली. अजून तुम्ही तरी पण आम्हाला म्हणताय की बरं झालं तुमची आय डी गेली. एक जण तर काय म्हणते मला आय डी काढता येते पण मी तुम्हाला आय डी काढून नाही देणार. म्हणजे इतकं एखाद्याच्या मनात किती म्हणजे वाईट आमच्याबद्दल. एवढं पण नाही माणसाने, एवढं पण वाईट नाही चितावं दुसऱ्यांचं. जी ती वाईट कमेंट करते. अजून मला म्हणजे पॉझिटिव्ह कमेंट अशा आहेत ना थोड्याफारच लोकांच्या आल्यात. अजून बघितलं मी सगळे मी व्हिडिओच्या खाली बघतोय. आज जेवढे मी व्हिडिओ सोडलेत माझे तेवढ्या व्हिडिओच्या खाली बघतोय की बाबा सगळी एक सुद्धा नाही, सगळीजण अशी वाईट कमेंट करते. ती ठराविक लोक सोडली ना तर बाकीची सगळी वाईट कमेंट करते. ती अजून मी ज्यांना आपलं आपलं म्हणत होतो ना, आज ती कोण कुणाचं नसतंय. ही फक्त आपल्यावर वाईट वेळ आली ना त्या टायमाला समजतं की बाबा आपलं कोण आणि परक कोण. जेव्हा चांगले दिवस होते ना रात्रीचे 12-12 1-1 वाजता पण म्हणजे वेळ बघत नव्हते त्यांच्यासाठी पळायचे. तेव्हा मी यांना म्हणायचे कशाला हो जातात, तेव्हा ही मला ओरडायची की बाबा तू गप्प बस असं बोलून त्यांच्यासोबत जायचे. रात्रीच्या 2-2 1-1 वाजता घरी यायचे. त्या लोकांना सुद्धा आता आयडी गेली तर आहे ना त्यांना सुद्धा आमचं काही वाटत नाहीये. कोणाला फरकच पडत नाही ना काय. म्हणजे सगळेजण खुश आहेत, मजेत आहेत की बाबा आमची आयडी गेली. पण ठीक आहे ह्या ना, गोष्टीसाठी या वाईट काळात तर माणसं कळाली ना तुम्हाला कोण आपल्या आणि कोण फरक आहे. ह्या गोष्टी तर कळाल्यात ना. कसं झालं ना विषय, इथपर्यंत आपण कुणाच्या म्हणजे आधारावर नाही आलो. इथपर्यंत आपण आपल्या फॉलोअर्सच्या ह्याच्यावर आलोय. अजून इथून पुढं पण आपण म्हणजे करत राहू कंटिन्यू. हार नाही मारणार मी आता. या कुठल्याच गोष्टीची हार नाही मारणार. कारण तर मी जे म्हणतो माझं अस्तित्व संपलं, माझं सगळं संपलं. ह्या सगळ्या गोष्टी बघून ती लोक हसत होती. आज माझ्यावर हसतात ती लोक की म्हणा हां याचं सगळं संपलं. पण आज त्यांना दाखवणार की माझं काय नाही संपलं. कसं नव्यानं सुरुवात करायची असते ना हे दाखवतो बरोबर. म्हणजे जी लोक आज माझ्यावर हसली, ती ज्या लोकांनी माझ्या वाईट वेळेत जी माझ्यासोबत नाही ना त्यांना लवकरच दाखवणार. म्हणजे काय असतं काय नाही ती लवकरच दाखवणार. ह्या सगळ्या कसं आहे ना, काही लोकांना
आमची आयडी घालून पण असं वाटत असेल की आम्ही आता इथंच थांबू, पण नाही आम्ही थांबणार. आम्ही काढत राहणार व्हिडिओ. आम्ही इंस्टाचे जी बारकी आयडी आहे ना, आम्ही वाटलंच तर त्याच्यावर आम्ही आमचे कंटेंट चालू करू. पण ज्यांना असं वाटतं की बाबा ह्यांची आयडी गेली ही खचतीन, आम्ही नाही खचणार. बस आता लय झालं, लय रडलो. आणि तुम्हाला पण सांगते, नका एवढं टेन्शन घेऊ. अगं नाही घरामध्ये गं, विषय काय माहिती जेवण करत जावं. जसं आयडी गेल्यावर तसं तुम्ही जेवण पण करायचं सोडलंय घरामध्ये. आम्हाला वाईट वाटत नाही का तुम्ही जेवण ती करत नाही, काय नाही. बिनफालतूचं दिवसभर बाहेर जाऊन बसताय. माहिती आहे आयडीचं टेन्शन आलं, पण कशाला एवढं टेन्शन करून घेताय. ती आयडी नव्हती माझ्यासाठी, माझ्या काहीतरी आठवणी होती त्याच्यात. अजून ती आयडी एवढी मोठी करायला काय कष्ट लागितलं ना ते फक्त आपल्याला माहिती. मग जाऊ द्या ना आता. अजून का टेन्शन घेतो ना हे माझी मला माहिती. आयडीचं काही ती फक्त माझी मला माहिती. मी कशामुळे टेन्शन घेतोय पण कशा या गोष्टी, म्हणजे ती फक्त एक आयडी नव्हती. अच्छा म्हणजे आयडी गेली, मी आयडी परत माझी दुसरी मोठी करू शकतो. पण त्या आयडीत माझा जीव होता. जे काय म्हणजे माझ्यापासून गेलं ना ती माझी मला माहिती की बाबा त्या आयडीपासून माझ्या काय काय आठवण येत, काय गोष्टी आहेत ती माझ्या. अजून इथपर्यंत याला काय मेहनत असते ना हे फक्त एका क्रिएटरला माहिती. जी लोक म्हणजे वाईट कमेंट करतात ना त्यांनी की आमचं दुःख नाही समजू शकणार. अजून तुम्ही या गोष्टी कधीच समजू शकणार नाही ती. कारण की त्यांना वाटतं की म्हणजे आयडीवर व्हिडिओ ती टाकणं कष्ट नाहीच आहे. काही जणांतर वाटतं, काय म्हणतात, कष्ट करा काम करा. अजून ह्याच्या आधी मी सगळं कष्ट करा काम करायचे म्हणता ना, कष्ट केलंय काम केलंय या सगळ्या गोष्टी करूनच इथपर्यंत आलोय. खूप काही गोष्टी करून बसलो. पाठ 5ला उठून यार्डात कामाला जायचो. त्या टायमाला तुम्हाला माझं कष्ट नाही दिसलं. आता तुम्ही मला म्हणताय कष्ट करा. ह्या सगळ्या गोष्टी कष्ट बिष्ट ते हे आहेत ना सगळ्या गोष्टी केल्यात. गौंडी कामाला गेलोय मी. सगळी कामं असं नाही की सगळी कामं करून बसलेत. कसं आहे ना अवघा जर का म्हणजे काय म्हणतात त्याला हप्ता घ्यायचं ती कुठलं काम होतं. बचत गटात फायनान्सला पण मी काम केलं. अक्षरशः ना आजारी पडले होते, पेशा कमी झाल्या होत्या यांच्या. इतकं म्हणजे दिवसभर जेवण करत नव्हते, लोकांच्या दारात जाऊन थांबायचे. पण ह्या लोकांना वाटतं की सगळं सोपं आहे, पण नाही. कष्ट केलेत आम्ही, पण आम्हालाच माहिती आम्ही काय कष्ट केलेत काय नाही केलं. अजून जे लोक म्हणतात ना की बाबा फक्त तुमचं इन्कम सोर्स हेच होतं, मी कामाला पण जात होतो. तर का माझं इन्कम सोर्स फक्त सोशल मीडिया असतं ना, ही जे आमचं घर आहे हे दिसतंय घर, हे आमचं घर. तर ह्या ठिकाणी बंगला बांधलेला असता एखादा. तुम्ही जे बोलता ना आज जे काय होतं म्हणजे कामधंदा करून ह्या सगळ्या गोष्टी करूनच ह्या सगळ्या गोष्टी करतो तुम्ही. आणि त्यातनं पण आमच्या आयडिया घालवल्या गेल्या. अजून आयडिया कशामुळे गेलेत हे फक्त रिपोर्टमुळे आयडिया गेलेत माझ्या. रिपोर्ट मारल्यामुळं. एक आपण व्हिडिओ टाकला होता, आमचं गाणं येणार आहे लवकरच, त्या गाण्याचं मी फक्त प्रमोशन केलं होतं. त्या गाण्याच्या प्रमोशनच्या व्हिडिओला रिपोर्ट मारलेत लोकांनी. एवढं पण म्हणजे अति नसते करायचं, एवढं पण जायकापणा नसतं दाखवायचं. आणि तसेच व्हिडिओ खूप जणांनी पण टाकले. तर काय माझं एकटाच तसं व्हिडिओ नव्हतं, लय जणांची व्हिडिओ होती. त्या ह्याच्यावर लोकांनी रिपोर्ट मारलेत. एवढं पण नसतं अति करायचं. नका जळू एखाद्यावर. एखाद्या जर मोठं पुढे जात असेल ना तर आपला मराठी माणूस पुढे चालला ना तर त्याचं पाय कसं वळायचं ही फक्त माहिती लोकांना. अजून ह्या पण व्हिडिओला अजून वाईट कमेंट येणार ही मी गॅरंटी देतो. वाईट कमेंट करणार म्हणजे करणार लोक. अजून तुम्ही किती पण वाईट कमेंट करा, त्यांना तेवढंच येतंय ना, दुसरं येत नाही. एखाद्याचं वाटोळं होतंय आणि त्यांनी मजा घेतात. ते जे आमचं त्यांना पब्लिक आहे ना, आम्ही आमच्या पब्लिकसाठी या सगळ्या गोष्टी करतोय. जी वाईट कमेंट करते ना मी त्यांना इग्नोर करतो. मला त्यांचं काही घेणं देणं नाही. तुम्हाला किती वाईट कमेंट करायचे तेवढं करा. अजून आयडी नाही आली ना तर नव्यानं सुरुवात करू. हां पण करणार. हातातलं जाणार, नशिबातलं नाही जात आमच्या. किती तुम्ही रिपोर्ट मारताय ना, ठीक आहे 2 आयडिया घालवल्या, आम्ही अजून परत नव्यानं सुरुवात करू. अजून 4 आयडिया करू सोबत. पण आता नाही थांबणार इथं.